चाय ठंडी हो जाएगी, राहुल कपाकडे नजर करत म्हणाला. रुद्रांशने हलकंसं हसून कप घेतला आणि ओठांना लावला. नजर मात्र किचनकडे लागली होती. आता कितीही चहा पिला तरी त्याची तलफ काही जाणार नव्हती. पुढे दुपारपर्यंत कुंदन कसरत करत होता. खूपच अवघड काम होतं. पहिल्यांदाच त्याने एवढा वेळ घेतला होता. राहुलने रजेचा अर्ज टाकल्याने त्याला जायचं नव्हतं. तोही त्याला मदत करत होता. नंतर जेवण झालं. ते पुन्हा बसले काम करत. रुद्रांशचा पूर्ण वेळ तर अंजूला न्याहाळण्यातच चालला होता आणि तिचा त्यावर लाजून हसण्यात. अंजू रूममध्ये गेली नाही. ती तिचे कपडे ठेवून वळाली आणि दचकन मागे सरली. समोरच रुद्रांश उभा होता. छातीतली गोड धडधड वाढली आता तिच्या. तो पुढे सरकला तशी ती मागे सरकली. तिची नजरही खाली वळाली. त्याने तिचा हात हातात घेऊन तिला जवळ ओढलं तशी तिची नजर वर झाली. तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, आज तक जितना याद है इतनी खूबसूरत कोई दिखी ही नहीं, और इस साड़ी में तो अब आप ही बताओ कैसे काबू करूँ इस बेचारे दिल को. अंजू भारावून बघत होती त्याचं ते नवीन रूप. त्याची खिळलेली ती अनामिष नजर पुन्हा नव्याने लाजवत होती तिला. तो हळूहळू जवळ यायला लागला. तिने धडधडत्या छातीने डोळे बंद करून घेतले. पुढच्या सेकंदाला तिला गालावर उबदार गुलाबी स्पर्श जाणवला आणि ती नक्षकांत शहारली. त्याचे ओठ तसेच पुढे सरकले. तिला आता तनामनावर मोरपीस फिरू लागल्याचा भास होत होता. छंद रे तुझा मला लागला कसा, माझा राजा तू राणी मी तुझी, नवी नवलाई मी जशी बावरी झाले तुझी मी पासही. त्याचा दुसरा हात तिच्या कमरेतून मागे सरकला तशी ती जाग्यावरच गोठली गेली. त्याचे हात हळूवारपणे तिच्या पाठीवर गेले आणि पुढच्याच मिनिटाला त्याच्या घट्ट मिठीत बंदिस्त होऊन गेली ती. तिनेही गोड हसून त्याच्या पाठीवर हात नेत त्याच्या छातीवर डोकं टेकवून दिलं. 4च्या आसपास काम झाल्यावर कुंदन राहुलकडे नोटपॅड करत म्हणाला, डन सर. खरंच? त्याने खुश होऊन विचारलं. त्याने अंजूला आवाज दिला. तिला कळालं तशी तीही खुश झाली. त्या आनंदाच्या भरात ती राहुलला मिठी मारणार तेच तिची नजर रुद्रांशकडे गेली. भुवई वाकडी झाली होती त्याची. तिने मग हात खाली घेत त्याच्याकडे मोर्चा वळवला. ॲटिट्यूड का फॉर्म्युला बन गया सर, ती उल्लसित होत म्हणाली. हां, पर अब वो बनाने के लिए एक रसायन शास्त्रज्ञ भी चाहिए हमको, रुद्रांश हाताची घडी घालत म्हणाला. सच? वो भी है हमारे पास, तीही हाताची घडी घालून म्हणाली. त्याने भुवया उडवून विचारलं. तिने होकारार्थी मान हलवली. त्याचा चेहरा उजळला. तो तिला मिठी मारणार तेच मधू खाकरली. रुद्रांशने हात खाली घेत अंजूकडे पाहिलं. ती खाली मान घालून हसत होती. केमिस्ट? तू समीरबद्दल बोलतेस का, राहुलने तिला विचारलं. हो समीरच, अंजू त्याच्याकडे वळून म्हणाली. म्हणजे तू त्यासाठी पुन्हा मुंबईला जाणार आहेस, राहुलने तिला विचारलं. अंजू बोलणार तेच कुंदन म्हणाला. पण एक प्रॉब्लेम आहे मॅडम, तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं त्याच्याकडे. ॲटिट्यूड बनवण्यासाठी ओरिजिनल ड्रग्जसुद्धा लागेल, कुंदन म्हणाला. अंजू हसून म्हणाली, आहे तीसुद्धा, ती पण मुंबईला सेफ आहे. म्हणजे तू आज लगेच जाणार आहेस, मधूने तोंड पाडत विचारलं. अंजू तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेत म्हणाली, काम महत्त्वाचं आहे ना मधू, आणि इशूच्या लग्नात भेटूच की परत. नंतर पियाचाही नंबर लागेलच. मग काय मी तुला सोडत नसते, मधू तोंड पाडत म्हणाली. तरी पण ग, किती दिवसांनी भेटलो आपण, आज तरी राहा ना. हवं तर पहाटे निघ इथून. तसंही त्यांना पहाटेच निघावं लागणार आहे मधू, सो डोंट वरी, राहुल म्हणाला. तिचा चेहरा लगेच उजळला. बरं चला, मला जायला हवं आता, कुंदन राहुलकडे वळत म्हणाला. राहुल त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाला, अंधार तर होऊ देत, जेवणही कर इथेच. मग मीच येतो सोडायला, कुंदन तयार झाला त्यासाठी. अंजू व रुद्रांश तर खूप खुश होते. चेहऱ्यावरचं हसू हटता हटत नव्हतं. कारण आता त्यांनी हातात घेतलेलं काम लवकरच पूर्ण होणार होतं. अंजूने कुंदनने लिहून काढलेल्या फॉर्म्युलाचे फोटो काढले. ते फोटो मधू राहुलच्या मोबाईलमध्ये सेव्ह केले. कधी काय घडेल सांगता येत नव्हतं. त्यामुळे आधीच खबरदारी घेत होती ती. चहा झाल्यानंतर अंजूने राहुल व मधूला तिचा प्लॅन सांगितला. डोक्यावर पडली आहेस का गं तू? काय वेडेपणा आहे हा? मी नाही मदत करणार तुला यात, मधू तिला ओरडली. अंजू बोलणार तेच राहुल म्हणाला, मधू बरोबर बोलत आहे. तुझा जीव धोक्यात नाही घालू शकत आम्ही अंजू. प्लीज गाईज, काय माहीत हा वर्क करून जाईल. रुद्रांची खरंच मेमरी परत येऊ शकते, अंजू उत्साहित होऊन म्हणाली. पण त्यासाठी तुझ्या जीवाची नो मीन्स नो, मधू ठासून म्हणाली. आणि अंजू, सध्या हाती घेतलेलं काम महत्त्वाचं आहे, ते पूर्ण कर. त्यानंतर सरांची ट्रीटमेंट करता येईल अगं, राहुल तिला समजावत म्हणाला. मी नाही वाट पाहू शकत, प्लीज. तिकडे गेल्यावर काय होईल काही सांगता येत नाही, प्लीज ना. एवढी एकच मदत करा मला, माझ्यासाठी एवढं पण नाही करणार का?
अंजू काकुळतीला येतच म्हणाली. त्या दोघांना नाही म्हणता येईना. त्यांना पण रुद्रांची मेमरी वापस आलेली का नको होती? 6 वाजल्यावर अंजू मधूसोबत बैल बांधले होते तिकडे गेली. राहुल आधीच त्या शेतकऱ्याकडे गेला होता. मधूच्या जीवाची रिस्क नको म्हणून अंजूने जबरदस्ती तिला घरी लावून दिलं. रुद्रांश कुंदनसोबत बाहेर येऊन बसला. नजर अंजूकडेच होती, जी तिथल्या शेतात फिरत होती. राहुलने शेतकऱ्याला पैसे देऊन बैलाला उचकवायला लावलं. छातीत मात्र भीतीयुक्त धडधड वाढली होती. बस कुणाच्या जीवावर बेतू नये एवढंच मागणं मागत होता तो देवाकडे. इकडे किचनमधून बाहेर पाहणारी मधूही छातीवर हात ठेवून तेच मागणं मागत होती. अंजूचीही हुरहुर वाढली होती. हातपाय थरथरत होते. पण नाही, रुद्रांसाठी हे करावंच लागणार होतं. तिने सहज राहुलकडे नजर टाकली. त्याने तिला थंब दाखवला. तिने त्याला कळेल अशी मान हलवली. ती मग रुद्रांशकडे वळाली. तो तिच्याकडेच बघत होता. तिने लाजून खाली पाहिलं. अरे अंजू, पळ तिथून, मध्येच राहुल मोठ्याने ओरडला. अंजूने तिकडे पाहिलं. तो आडदांड बैल तिच्याकडेच पळत येत होता. तिने पळण्याचं नाटक केलं, पण मध्येच ती मुद्दाम अडखळून खाली पडली. तिने आता आवंडा गिळत पळत येणाऱ्या त्या बैलाकडे बघितलं. मागून राहुल व तो शेतकरी पळत येत होते. इकडे बैलाला बघितलं आणि तोही तिकडे पळत सुटला. मॅडम भागो वहाँ से, तो पळता पळता मोठ्याने ओरडला. मागून कुंदनही घाबरून पळत गेला. अंजू धडकी भरल्यासारखी बैलाकडे बघत होती. तिलाच आता भयंकर भीती वाटू लागली. साक्षात मरण दिसत होतं तिला त्या बैलांच्या डोळ्यात. हृदयातली धडधड तर 100ही पार करून गेली होती. तिने रुद्रांकडे बघून सरळ डोळे बंद करून घेतले. जे होईल ते होईल, पण ती मागे हटणार नव्हती. तो बैल अंजूजवळ पोहोचला. त्याने आधी उडी मारली आणि मग त्याने अंजूवर शिंगे उगारली. अंजू, रुद्रांश व मधू जीवाच्या आकांताने ओरडले. अंजूने खडकन डोळे उघडले. समोर चवताळलेला बैल बघून ती गलित गात्र झाली. सर्वांग थरथरत होतं तिचं. पण तिचं नशीब चांगलंच होतं जे राहुल व त्या शेतकऱ्याने दोर ओढून धरला होता. अंजूने आता धडधडत्या छातीवर हात ठेवत रुद्रांशकडे पाहिलं. तो तिच्याकडे हात करून पुतळ्यासारखा उभा होता. डोळ्यात जबरदस्त धक्का दिसत होता. त्याचे डोळे गरगर फिरले गेले. तो डोळे बंद करून खाली कोसळणार तेच कुंदनने त्याला सावरलं. अंजू हादरली. ती पटकन उठून तिकडे पळत सुटली. आतून मधूही बाहेर पळत येत होती. राहुलने त्या शेतकऱ्यासोबत त्या बैलाला परत बांधून टाकलं. रुद्रांश, अंजूने जवळ आल्या आल्या आवाज दिला. कुंदन त्याला घेऊन खाली बसला होता. अंजूने व्याकुळ होऊन त्याला मांडीवर घेतलं. रुद्रांश, डोळे उघडा ना, रुद्रांश, ती त्याच्या चेहऱ्यावर थुपटून आवाज देत होते. त्याला थंड पडलेलं बघून ती आता रडवेली झाली. हात थरथरत होते तिचे. मधू आत जाऊन पुन्हा आली. तिने पाण्याचा ग्लास कुंदनकडे दिला. कुंदनने रुद्रांच्या तोंडावर पाणी शिंपडलं. अंजू कासावीस होऊन बघत होती त्याला. त्याच्या पापण्या हल्ल्या तसा त्यांच्या जीवात जीव आला. सर, राहुलनेही तिथे आल्या आल्या आवाज दिला. सगळेच जीव मुठीत धरून रुद्रांशकडे बघत होते. त्याने डोळे उघडले. समोर अंजूला बघून तो ताडकन उठून बसला. आप ठीक आहे ना? त्याने तिचे हात हातात घेऊन विचारलं आणि तो तिला लागलं नाही ना हे चेक करू लागला. अंजू सुन्न झाल्यासारखी बघत होती त्याला. तिने एक नजर मधू व राहुलकडे विषण्णतेने पाहिलं आणि खाली मान घालून डोळे मिटून घेतले. न राहून तिचा हुंदका बाहेर पडला. रो क्यों रही हैं आप मैडम? सब ठीक है अब, रुद्रांश तिला जवळ घेत म्हणाला. त्याने तिला मिठीत घेतलं. ती अजूनच हुंदके देत रडू लागली. तिच्या रडण्यामागचं कारण फक्त राहुल व मधूच समजू शकत होते. रुद्रांश तिला शांत करत होता, तरीही ती शांत होत नव्हती. शेवटी मधूनेच तिला आत नेऊन शांत केलं. जेवताना सुद्धा अंजूचं लक्ष नव्हतं. तिचं काय, पण रुद्रांशी बोलत नव्हता की तिच्याकडे बघतही नव्हता. राहुल कुंदनकडे गेला. अंजू मधूला किचनमध्ये मदत करत होती. तिचा उतरलेला चेहरा बघून मधू तिला धीर देत म्हणाली, सगळं ठीक होईल अंजू. तूच तर बोलली होतीस ना की तुला फरक नाही पडत. आणि सकाळी एवढा विश्वास दाखवलास तुझ्या प्रेमावर. मग आता काय एवढा विचार करत आहेस? अंजूला पुन्हा गदगदून आलं. अगं, मधूने तिला मिठीत घेतलं. ती तिला गोंजारत होती आता. अंजूला रडायचं नव्हतं, पण तिलाच कळत नव्हतं तिला एवढं का रडू कोसळत होते ते. असं काय करतेस तू अंजू? डोंट लूज होप्स. गणपती बाप्पावर विश्वास ठेव. त्याने जर तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे तर इथून पुढेही तोच बघेन. तू हार मानू नकोस फक्त, मधू तिला समजावत म्हणाली. अंजू रडत होती आणि मधू तिला गोंजारण्याचं काम करत होती. नंतर अंजू वंशसोबत बोलली तेव्हा कुठे तिला बरं वाटलं.
आज अहिल्याबाई व दिनेशरावांनीही तिचं मनोबल वाढवण्याचं काम केलं. वर शिलाबाईही आल्या होत्या गावाकडे. त्यांच्यासोबत बोलल्यावर तिचं मन पूर्णपणे हलकं झालं. अंजू रूममध्ये आली. रुद्रांश खिडकीतून बाहेर बघत होता. थंड हवा सुटली होती. त्याचे केसही हवेने भरभर उडत होते. आज त्याची उभी राहण्याची पद्धत बदललेली जाणवत होती जरा. अंजू सावकाशपणे त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. तिने त्याच्याकडे पाहिलं तरी तो समोर बघत होता. आपका ध्यान नहीं था आज खाने पे, अंजू हळूच म्हणाली. रुद्राशने तिच्याकडे पाहिलं. डोळे लाल जरद दिसत होते त्याचे. रडला होता का तो? पण का? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.